जाळ झाला त्यांचा। तर यासारखी पुढेच का बसते गाडीमध्ये? असे 5-6 बाया आहेत बिनडोक, एक खोटं कमेंट करणं ना बंद। एक असा व्यक्ती आहे सुनील जाधव की येऊन जाऊन फक्त पांडुरंग सरांचंच नाव टाकते। फ्रेंड, मला आहे ना, मला तुमच्या कमेंट्सचा खूप त्रास होतोय। खूप म्हणजे खूप त्रास होतोय मला कमेंटचा। की मी असा विचार करते की काय चुकते माझं, मी कुठे चुकते। मी तर फक्त एक आर्टिस्ट म्हणून तिथं काम करते, आर्टिस्ट म्हणून मी काम करते फक्त। आणि माझे पण स्वप्न आहेत की मी काहीतरी करावं, माझं पण कुठेतरी नाव असावं, मला पण लोकांनी ओळखावं। त्यासाठी मी शूट वगैरे करते। मला लहानपणापासून ही आवड आहे, शूटिंग, डान्सिंग, सिंगिंग, ह्या गोष्टी मला आवडतात करायला, म्हणून मी करते। लहानपणी मला म्हणजे माझे घरचे एवढं सपोर्ट करत नव्हते। आता कुठे जाऊन मला माझे घरचे सपोर्ट करतात, मला बाहेर पाठवतात शूटसाठी। तर तुम्ही जरा असं कमेंट करत असतील तर खूप वाईट वाटतं, मला खूप हर्ट होतं। मी एवढं कमेंटकडे लक्ष देत नव्हते, म्हणजे वाचत नव्हते, बट हल्ली आता मी कमेंट वाचत होते। पांडुरंग सरांच्या व्हिडिओ खाली पण कमेंट्स भरपूर माझ्या नावाचे असतात। काही कारण झालं तरी माझ्याच नावाचे कमेंट असतात। यार मला काही समजत नाही, मी फक्त शूट करते आणि मी माझ्या मनाचं काही सुद्धा नाही करत की बाबा हे असं मी स्वतःहून करते, शॉर्ट व्हिडिओ म्हणा मी स्वतःहून करते, रील्स म्हणा मी स्वतःहून नाही। माझ्या मनाने तिथं काहीच नाही होत, जसं मला सांगितलं केलं तसंच एक्झॅक्ट मी करते। म्हणजे फोन आला की असं आपल्याला व्हिडिओ बनवायचे आहेत, असं आपल्याला शूट करायचं आहे, असं रील्स बनवायचे आहेत, ते स्वतःहूनच म्हणजे जी आमची टीम निर्णय घेते मग त्यानुसारच मी करते। मी माझ्या मनाचं काहीच नाही करत। मी माझ्या मनाचं म्हणजे हा स्वतःसाठी मी माझ्या चॅनलसाठी रील्स बनवते, बट सरांच्या चॅनलवर जे पडतात रील्स, व्हिडिओ, शॉर्ट व्हिडिओ, XYZ काही पण, ते सगळं सरांच्या म्हणण्यानुसारच होतं। म्हणजे जसं सर म्हणतील आम्ही तसं करतो, जसं टीम निर्णय घेते तसं आम्ही करतो की बाबा काही केल्याने व्हिडिओ चालतील, काही नवीन केल्याने आम्ही फक्त नवीन करण्याचा प्रयत्न करतो, नवीन तुमच्यासमोर मांडण्याचा आम्ही प्रयत्न करतो। काही अशी रील्स आम्ही नवीन सुरुवात करतो की बाबा चला असं जर रील्स आम्ही शूट केलं, असा जर व्हिडिओ आम्ही शूट केला तर कदाचित व्हिडिओ चालेल, व्ह्यूज येतील, हा विचार करून आम्ही असं वेगवेगळं काहीतरी करतो। बट तुम्ही काय करता,
असं आम्ही रील्स बनवलं, काही केलं तर असं वेगळंच तुम्ही माइंडमध्ये विचार आणता आणि जे तुमच्या माइंडमध्ये येतं ते तुम्ही कमेंट्समध्ये बोलून टाकता. बट तुम्ही हा विचार नाही करत की समोरच्या व्यक्तीला काय फील होत असेल, समोरच्या व्यक्तीच्या मनाला काय वाटत असेल. तुम्ही कमेंट करून मोकळे होता, बट समोरचा व्यक्ती जो काम करण्याचा इंटरेस्ट घेत असतो आणि तुम्ही असं करून त्याला मागं खेचता, तुम्ही डिमोटिवेट करता. मोटिवेट करण्याऐवजी तुम्ही डिमोटिवेट करता, त्यांना खाली खेचता तुम्ही. त्याच्यामुळं असं काही वाईट कमेंट आले, वाकडं तिकडं काय बोललं गेलं, मग आम्ही तो विषय तिथेच स्टॉप करतो. मग तुम्ही बघा ना, आता मी कसलंच म्हणजे नाही पांडुरंग सर रील्स बनवतात आणि नाही मी त्यांच्यासोबत रील्स बनवते आणि अशी कमेंट येते की येऊन जाऊन फक्त पांडुरंग सरांचंच नाव टाकते, पांडुरंग सरांनी असं केलं, पांडुरंग सरांनी तसं केलं. तर त्या विषयावर मला बोलायचं आहे की आता तुम्ही एक्झाम्पल घ्या, तर तुम्ही शाहरुख खान सोबत फोटो काढला आणि तो फोटो तुम्ही पब्लिक करणार आणि मेन तुम्ही काय दाखवणार, शाहरुख खानच दाखवणार की बाबा आज मी शाहरुख खान, सुपरस्टार शाहरुख खान सोबत मी भेटले, त्याच्यासोबत मी फोटो काढला, त्याच्यासोबत मी व्हिडिओ काढला आणि तो व्हिडिओ आपण मोठा टायटल देऊन मी भेटले शाहरुख खानला, शाहरुख खान मला असं बोलला है ना, आणि त्याचे बरेच आपण साईडला फोटो वगैरे टाकणार. का? कारण शाहरुख खानला लोक ओळखतात म्हणून लोक तो व्हिडिओ आवर्जून बघणार. जे शाहरुख खानचे फॅन्स आहेत ते लोक लगेच बघणार. का? कारण त्यामध्ये शाहरुख खान दिसतोय है ना. का आपण असं करणार की मी आता शाहरुख खानला भेटले आणि मी फोटो काढलाय आणि माझ्या शेजारी आहे शाहरुख खान आणि मग मी त्या शाहरुख खानचा फोटो काढलाय आणि मी एखाद्या आमच्या शेजार पाजार राहणाऱ्या एखाद्या बाईचा फोटो लावला आणि मी असं टायटल दिलं की मी भेटले शाहरुख खानला. शाहरुख खान कुठे आहे तुमच्या व्हिडिओमध्ये? शाहरुख खानच नाहीये ना, थंबनेल मध्ये आहे ना तुमच्या व्हिडिओमध्ये आहे. तर लोक बघणार का व्हिडिओ? नाही बघणार. सेम ॲज म्हणून मी म्हणजे ज्याची फॅन फॉलोविंग आहे आपण त्याचाच फोटो टाकणार, आपण त्याचाच थंबनेल टाकणार, त्यांचंच टायटल टाकणार. म्हणून मी सरांचं नाव टाकत असते म्हणजे त्याच्यामध्ये असतं पण असं, ते ब्लॉगमध्ये असतात पण मी जास्त घेत नाही, तुमच्या लोकांमुळे घेत नाही सरांना की तुम्ही असे तसे कमेंट करता म्हणून मी जास्त सरांना घेत सुद्धा नाही. मी बोलत पण नाही काय तरी सुद्धा तुम्ही असे वाकडे तिकडे कमेंट्स करता की आता मला ते बोलायचं पण नाहीये. कमेंट तुमच्या असले फालतू कमेंट्सवर मला म्हणजे ते कमेंट्स रिपीट नाही करायचे. मला असे फालतू कमेंट आले तर मग मी डायरेक्ट त्यांना ब्लॉक करून टाकते माझ्या आयडीवरनं, माझ्या यूट्यूबवर, की जेणेकरून पुन्हा आपल्याला त्याचा त्रास होणार नाही. रिपीट परत त्यांचे मेसेज आपल्याला येणार नाही, त्यांचे असले फालतू कमेंट्स येणार नाही. त्याच्यामुळे जास्त आपण विचार नाही करायचा. आणि जे बाकीचे आहेत माझी यूट्यूब फॅमिली जी मला सपोर्ट करते, जी मला चांगले कमेंट करते, त्यांच्यासाठी थँक्यू सो मच. लो लव. आणि हां, अजून एक गोष्ट, एक असा व्यक्ती आहे सुनील जाधव म्हणून एक अशी व्यक्ती आहे. आय डोंट नो जेंट्स आहे का लेडीज आहे, बट ती व्यक्ती काय म्हणते की मी रियाच्या घरा शेजारी राहते. राहते म्हणली म्हणजे ती लेडीज आहे. फक्त बहुतेक ती नवऱ्याच्या अकाउंटवरनं कमेंट करते का तिच्या बॉयफ्रेंडच्या अकाउंटवरनं कमेंट करते माहीत नाही. तर सुनील जाधव म्हणून आहे आणि काय म्हणे की मी रियाच्या शेजारी राहते, मला रियाचं सगळं बॅकग्राऊंड माहिती आहे, रिया अशी आहे, रिया तशी आहे, रिया अमुक, रिया तमुक. अगं बाई सुनील जाधव, तुला एक सांगते आणि पब्लिकला पण मी सांगते, आमच्या शेजारी ना इकडे ना पुढे ना मागे सुनील जाधव नावाचं कुणी सुद्धा राहत नाही.
कुणी सुद्धा राहत नाही, समजलं? हे खोटं कमेंट करणं ना बंद कर. आणि काय म्हणे, मी रियाच्या दाजीशी बोललो, रियाचे दाजी मला बोलले. रियाच्या दाजीशी बोलला तू बोलली माझ्या दाजींसोबत. माझ्या दाजींचं नाव काय ते सांग आधी, माझे दाजी कुठं राहतात ते सांग आधी, मग कमेंट कर. म्हणे मी रियाच्या दाजीला बोललो, रियाचे दाजी मला भेटले होते. यार किती खोटं बोलायची लिमिट असते, लिमिट. आमच्या शेजारी कोणीही सुनील जाधव नावाचा व्यक्ती राहत नाही. मला ऑब्विसली आपण एका ठिकाणी राहतो आणि ह्या लाईनीमध्ये कोण असतं, या लाईनीमध्ये कोण असतं, पुढं कोण राहतं, मागे कोण राहतं, हे तर आपल्याला माहितीच असतं ना. आणि मला सांगा, कोणी असं म्हणाल का की म्हणजे आपल्या शेजारचे असे कोण कमेंट करतील का आणि वरनं असं म्हणेल का कमेंट करून की मी ह्याच्या शेजारीच राहते? येडं पण असं करणार नाही, पागल पण असं बोलणार नाही. मग मी जाऊन तिचे झिंजे उपसून हाणणार नाही का असे कमेंट केल्यावर? कॉमन सेन्स पाहिजे, थोडं तरी कॉमन सेन्स पाहिजे. आपण कमेंट काय करतोय, काय बोलतोय, है ना? मला त्याचं पण काही फरक पडत नाही. माझ्या आयडीवर तर ते माणूस, ती बाई ब्लॉक आहे. आणि अजून असे काही कमेंट्स आहेत, मी ना ते स्क्रीनशॉट काढले विथ त्यांचे फेस पण आहेत माझ्याकडे, त्यांचा फोटो सुद्धा आहे माझ्याकडे, स्क्रीनशॉट काढलेत. आणि आहेत काही 4-5 व्यक्ती आहेत त्या असे वाईट कमेंट करतात, त्यांच्या फोटो सकट, कमेंट सकट मी स्क्रीनशॉट काढला. आणि गरज पडली ना त्यांचे फोटो सकट आणि ते कमेंट सकट मी ते व्हिडिओ बनवणार आहे. असे 5-6 बाया आहेत, बिंडोक, 1 नंबरचे बिंडोक आहेत ते बाया आहेत. थोडेच दिवसात त्यांचे बघा तुम्हाला थंबनेलमध्येच त्यांचे फोटो दिसणार आणि त्यांचे कमेंट पण मी असे थंबनेलला साईडला टाकणार. कशा पद्धतीने तुम्ही एका लेडीजला, स्वतः एक लेडीज असून तुम्ही एका लेडीजला कसं बोलता ते मी दाखवणार आहे. अरे आपले सैनिक मारतात ते दुश्मनला, त्या दुश्मनला काय करायचंय घेऊन? अरे आसपासच आपल्या असे दुश्मन बसले. इंडिया तर सोडा, आपल्या आसपासच्या गावातले लोक दुश्मन सारखं असे कमेंट करतात, त्यांना असं खेचतात, त्यांच्या हृदयाला तुम्ही असे तलवारीसारखं टोचवता, एक शब्द असे बोलता. मग त्या दुश्मनला घेऊन काय करायचंय? तुम्हीच इथं दुश्मन आहेत म्हणलं तर. अवघड आहे तुमचं, लय अवघड आहे. तुम्हाला काही कामधंदे नसतात, मोबाईल घ्यायचं, व्हिडिओ बघायचं, काय बोलतात लोक लगेच त्या खाली घाण करायची, टपा घाण करायची, निघायचं, है ना? छान वाटतं असं लोकांना बोलायला, घाण कमेंट करायला, मस्त वाटतं, है ना? मला तर अजून पण आठवत नाही की मी एखाद्या व्यक्तीला असं काही बोलले किंवा कुणाच्या व्हिडिओ खाली अशी इतकी वाईट कमेंट केली, मनाला हर्ट होईल अशी कमेंट केली, मला अजून आठवत नाही. आठवायचा प्रश्नच येत नाही, मी केलीच नाही. तर मी कुणाला सुद्धा असं वाईट बोलत नाही. जरी माझ्या डोळ्यासमोर असं वाटत असेल की बाबा हां इथं वाईट आहे, मी फक्त बघायचं काम करते. तेही पण मी जास्त बघत नाही. जर माझ्या सजेशनला आले तर मी बघत असते, नाही तर मी कुणाचे व्हिडिओ पण जास्त बघत नाही. कमेंट करायला तर जातच नाही मी. कुणाचे असं कमेंट सेक्शन मी ओपनच करत नाही. एवढा वेळच नसतो आम्हाला, नसतोच एवढा वेळ. घराची कामं, आपलं ब्लॉग, आपलं शूट, आपलं ब्लॉग, बस तेवढंच. आता मी माझे पण कमेंट सेक्शन मी एवढं बघत नाही. मी बघत सुद्धा नाही की मला काय कमेंट आली, काय लोकांनी घाण केली तिथे खाली. नाही, आपल्याला जर पुढं वरती चढायचं असेल पायरीवर तर खाली बघायची काही गरज नाहीये. फक्त वर चढत 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 राहायचं. जोपर्यंत आपण सक्सेस होत नाही तोपर्यंत असल्या घाण लोकांकडे बघायची गरज नाहीये आपल्याला, है ना? बरोबर की नाही? असे काही कमेंट्स असतात की रियासारखी पुढेच का बसते गाडीमध्ये, मागे का बसत नाही,
मागे भक्ती शेजारी का बसत नाही, हे असं का कर. अरे यार तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? मी कुठं पण बसू, मी पुढे बसू, मागं बसू, गाडीच्या टप्पावर बसू, तुमच्या गाडीत येऊन बसते का मी, तुमच्या घरात येऊन बसले का मी. ज्यांची गाडी आहे त्यांना काय प्रॉब्लेम नाहीये, तर तुम्हाला काय प्रॉब्लेम होतोय? मी कुठं पण बसू यार, आम्ही एक टीम आहे आणि टीम मध्ये आम्ही असं भेदभाव नाही करत की हिने पुढंच बसायला पाहिजे, हिने मागच बसायला पाहिजे, हिने असंच करायला पाहिजे. तुमच्या बोलण्यावर मी का नाचू? तुमच्या बोलण्यावर मी का नाचू? माझी मर्जी, मला जिथं बसायचे मी तिथं बसेल. तुमच्या बोलण्यावर नका मी उड्या मारू. माझी मर्जी, मी कुठं पण बसेल. आमच्या टीम मध्ये असं नसतं बाबा, असं भेदभाव नसतो की हिने मागं तर ह्या मैत्रिणी शेजारीच बसावं, हिने इकडंच बसावं, हिने तिकडंच बसावं. तर मला मागे आम्ही कुठे गेलो होतो, हरिहरेश्वरला गेलो होतो. राईट, हरिहरेश्वरला गेलो होतो. त्यामध्ये दीपक सर, भक्ती, विजय सर, पांडुरंग सर, सागर, मी, आम्ही असे 6-7 जण होतो. 6-7 जण होतो आम्ही गाडीमध्ये. दीपक सर, सागर, मी, पांडुरंग सर, भक्ती आणि विजय सर. भक्तीला गाडीचा प्रवास जास्त जमत नाही, तिला वॉमिटिंग होते म्हणून ते बाईकवरच येतात. तर त्यावेळेस तेव्हा पण मला कमेंट आलती की पुढंच बसायची काय गरज आहे, मागं बसावं, मागं काही जागा नव्हती का, मागं टोचतं हिला, पुढंच बसायला भारी वाटतं. यार मी जर मागं बसले असते तर काय कमेंट केली असती, हिला काय लाजबीज आहे का, मागं माणसामध्ये बसली, पुढची तर सीट रिकामीच आहे, पुढं बसायचं सोडून माणसामध्ये जाऊन बसली. हे असे कमेंट करतात. तर आपलं निवांत एकटं मी पुढं बसले ना, कोणाचा धक्का ना बुक्का ना जास्त माणसामध्ये, तर तिथं पण तुम्हाला प्रॉब्लेम आहे. पुढं बसलं तरी तुमच्या गाडीत बसते का, तुमच्या बापाची गाडी आहे, तुमच्या बापाच्या गाडीत येऊन बसते काय मी, असं बोलता तुम्ही. आणि तुम्ही बोलले तरी मला काही फरक पडत नाही. आता तर मी पुढेच बसणार, कंटिन्यू मी पुढेच बसणार. आता तर मी ठरवलंयच, तुम्हाला असलं जळवायचं ना, मी ठरवलंयच. आता बघा तुम्ही, मुद्दामून मी पुढेच बसणार. काय म्हणे, त्या पांडुरंग सरांच्या शेजारी बसायला हिला आवडतं. अरे गाडीमध्ये पण एवढी मध्ये गॅप असतं, एवढं तरी गॅप असतं मध्ये. ते त्यांचं सेपरेट चालवतात आणि मी सेपरेट बसते. नको ना माणसामध्ये बसायला नको ना, परत तुमचं काय वाकडं तिकडं बोलणं ऐकायला नको, म्हणून आपलं मी एकटी बसत असते तरी त्याच्यामध्ये तुम्हाला प्रॉब्लेम. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय का की मी मागं माणसामध्ये जाऊन बसू? भले ते आमचे टीम आहेत पण ते माणसं म्हणजे ते वेगळेच घरचे आलेत ना, आपली फॅमिली मेंबर असते, घरचे कोण असते, पप्पा भाऊ, तर आपण बसू शकतो. पण एवढ्याला आमचा प्रवास आपण एका परक्या माणसासोबत आपण असं मागं बसायचं का? ते पण चिटकून ना, मध्ये स्पेस असतं, काय असतं, मागं सरळ अशी सीट असते, असं गाडी वगैरे वळताना इथे धक्का लागतो. त्याच्यामुळे एकटी मुलगी पुढं बसतीये ना, तिचा कोणाचा धक्का लागतोय ना काय, तर तुम्हाला त्याच्यामध्ये एवढा प्रॉब्लेम. आणि मेन म्हणजे त्याच्यामध्ये ना सागर ब्लॉक करतो, ना दीपक सर ब्लॉक करतात, ना भक्ती ब्लॉक करते, ना विजय सर ब्लॉक करतात. ब्लॉक मी आणि पांडुरंग सर, आमच्या दोघांचाच ब्लॉग असतो. मग त्याच्यामुळे आपल्याला काय असं बोलायचं असेल, काही व्हिडिओ घ्यायचा असेल, ब्लॉग घ्यायचा असेल, तर पुढे बसल्यावर असं व्यवस्थित ब्लॉग घ्यायला येतं. आणि पुढचं काय असं छान व्ह्यू दिसला तर पटकन कॅमेरा ऑन करून असं तुम्हाला दाखवता येतं, म्हणजे ते शूट करता येतं व्यवस्थित. मागं बसलं तर ना इकडचं व्यवस्थित येतं, ना इकडचं व्यवस्थित येतं. असं पूर्ण घ्यायचं म्हणलं की काचमध्ये येते. पुढं जर बसलं तर व्यवस्थित आपल्याला खिडकीतला इथला व्ह्यू व्यवस्थित घेता येतो. त्याच्यामुळे मी पुढं बसत असते. आणि मला असं मध्ये माणसामध्ये बसायला नाही आवडत. इकडे खिडकीमध्ये पण नाही, इकडे खिडकीमध्ये पण नाही, मध्येच बसायचं. काय बोलायचं मध्ये असं कॅमेरा धरून. पुढं बसलं तर सेपरेट आपल्याला ब्लॉग व्यवस्थित घेता येतं. त्याच्यामुळे मी बसत असते. आणि त्यामध्ये फक्त मी आणि पांडुरंग सरच ब्लॉग करतात. त्याच्यामुळे पुढं बसणं गरजेचं असतं ते ब्लॉग घेण्यासाठी, चांगलं व्ह्यू दाखवण्यासाठी. तर त्यामध्ये पण तुम्हाला लोकांना प्रॉब्लेम. लय अवघड आहे बाबा तुमचं, लय अवघड आहे. त्याच्यामुळे मला तुमच्याशी काहीच घेणं देणं नाहीये. तिकडे तुम्ही चुलीत गेले तसले घाण कमेंट करणारे लोक.
आणि सगळे टीम मेंबर पण काय म्हणतात माहितीये का, असल्या भंगार सुंगार लोकांच्या भानगडीत पडायचंच नाही म्हणले. त्याच्यामुळे त्यांनी मला खूप मोटिवेट केलं. तुमच्या असल्या घाण कमेंटमुळे मी डिमोटिवेट होत होते. बट माझ्या टीमनी मला सगळ्यांनी समजून सांगितलं की असल्या भंगार लोकांचं टेन्शन नाही घ्यायचं, इग्नोर करायचं. कुत्ते भुकते हे तो भुकणे दो, ते कुत्रेच असतात, आपल्याला त्यांच्याशी काहीच घेणं देणं नाहीये. कारण की सगळ्यांची काही ना काही इच्छा असते की आपण पण काहीतरी करावं, पुढे जावं. आपण बाहेर जाऊन जॉब करू शकत नाही दुसऱ्यांच्या हाताखाली. आपण घरी बसून काहीतरी आपण करण्याचा प्रयत्न करतो आणि लोक असं वाईट बोलून त्यांना डिमोटिवेट करतात, त्यांचे पाय खेचतात, त्यांना पुढे जाऊन देत नाही. हे मला खूप चांगल्या प्रकारे समजलंय. याआधी पण असे वाईट कमेंट यायचे, खूप कमेंट यायचे आणि मी काय करायचे, रडत बसायचे. मी डायरेक्ट बोलायचे की मला नाही यायचं शूटला वगैरे, मी जॉब करेन, मी घरी राहील. तर मला सगळे टीम मेंबर्स आहेत जे आमचे, ते मला समजवायचे की तू पागल आहे का, अशा फालतू कमेंटकडे तू का लक्ष देतीये, इग्नोर कर त्यांना, ब्लॉक करून टाक सरळ सरळ. त्यांच्याकडे अजिबात तू लक्ष देऊ नको. एका कमेंटमुळे तू तुझे 24 तास का वाया घालवते. तुझ्यामध्ये टॅलेंट आहे, त्या टॅलेंटचा चांगला उपयोग कर. तर असं बोलून बोलून मला सगळ्यांनी मोटिवेट केले. त्याच्यामुळे आता मी एवढी स्ट्रॉंग झाली आहे ना, म्हणजे जे वाईट कमेंट करतात ना त्यांना पण थँक्यू सो मच बरं का. कारण आहे ना, तुमच्यामुळे मी खूप स्ट्रॉंग झाली. नाहीतर कुणी अशी एवढी जरी मला अशी वाकडी कमेंट केली ना, तर मी माझा अख्खा दिवस वाया घालवायचे. एका कोपऱ्यात माझ्या रूममध्ये जाऊन मी रडत बसायचे, लिटरली मी रडत बसायचे माहिती आहे का. तुमच्या फक्त एका कमेंटमुळे मी लिटरली रडत बसायचे अख्खा दिवस, काहीच न करता, मी न खाता न पिता. एवढं मी असं म्हणजे डिप्रेशनमध्ये गेल्यासारखं मला वाटायचं. बट आता तुम्ही इतके मला कमेंट्स करता, वाकडे तिकडे असे तसे, मला काही सुद्धा फरक नाही पडत, काहीच नाही फरक पडत मला आता. तुम्ही चांगलं बोला, जे चांगलं बोलतात त्यांच्यासाठी थँक्यू सो मच. लो लव. असंच तुमचं प्रेम माझ्यावर राहू द्या, तुमचा सपोर्ट माझ्यावर राहू द्या. मी ना माझ्या ब्लॉगमध्ये पांडुरंग सरांना एवढं घेत नव्हते, तुमच्यामुळे की तुम्ही असं तसं बोलता त्याच्यामुळे मी सरांना घेत नव्हते. बट आत्ता ते भंगार कमेंट करणारे लोक गेले चुलीत. कुठे गेले? चुलीत. जाळ झाला त्यांचा, तसले कमेंट करणाऱ्या लोकांचा. काय झाला? जाळ झाला तसल्या लोकांचा. मला काही सुद्धा फरक नाही पडत, तुम्ही कितीही काहीही बोला. मी पांडुरंग सरांबरोबर काम करत होते, करत आहे आणि करत राहणार. तुम्ही काही बोललं तरी मला काहीच फरक नाही पडत. इनफॅक्ट मी मुद्दामून आत्ता त्या सरांसोबत मी आधी रील्स वगैरे बनवत नव्हते. तुमच्या नासक्या लोकांमुळे, जे वाईट कमेंट करतात ना, तुमच्या नासक्या लोकांमुळं मी शांत बसत होते. बट आत्ता मी त्या सरांबरोबर रील्स बनवणार, ब्लॉग बनवणार, प्रँक व्हिडिओ बनवणार. माझ्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू ते दिसणारच आता. अशी जळवेल ना तुम्हाला मी, अशी जळवेल ना तुमची. बघतच राहायचं. आता आहे शूट, 2-3 दिवसामध्ये आहे शूट. तर बघा तुम्ही कशी जळवते आता मी जळक्या लोकांची. लय भारी मज्जा वाटेल मला आता. मी तर आता वाटच बघू नये की कधी मला सरांचा फोन येईल, कधी म्हणतील की आता आपलं शूट लागणार आहे. तर बघतच राहायचं. आणि बोलताना काही चुकलं असेल, त्या वाईट लोकांचं मी नाही बोलत. वाईट लोकांना किती का मनाला लागू दे, मला काहीच फरक नाही पडत, काहीच नाही पडत. पण जे चांगल्या लोकांना सुद्धा वाईट वाटलं असेल माझं काही बोलणं, तर सॉरी. पण प्लीज मला सपोर्ट करा. सो चला, बाय बाय.